चला तर मंडळी, 2 ते 3 महिन्यात टिकणारं भाजणीचं पीठ आणि भाजणीची थालीपीठ कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी 2 वाटी बाजरी, 2 वाटी गहू, 2 वाटी ज्वारी घेतली, 1 वाटी मूग, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चना डाळ, पाव वाटी जिरं आणि अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत। सर्व जिन्नस 5 ते 6 मिनिटांसाठी मध्यम ते लो म्हणजे कमी गॅसवर भाजून घेतलं आहे। थंड झाल्यावर मस्त याचं करकरीत म्हणजे थोडं रवाळ असं पीठ दळून आणलं आहे। त्या पिठामधून भाजणीचे 2 कप पीठ मी घेतलं आहे। कांदा, पत्ताकोबी आणि बीट टाकलं। आवडीनुसार तुम्ही कोणतीही भाजी टाकू शकतात। बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि लसूणची पात घेतलेली आहे। लसूणची पेस्टही टाकू शकतात। हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून पाव चमचा हिंग टाकलेले आहे। आता मस्त याची सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे पीठ तयार करायचं आहे। कॉटनच्या कपड्याला पाणी लावून आणि हाताला पाणी लावून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढं बारीक थापा, म्हणजे मस्त खमंग भाजलं जातं। आणि जर म्हातारे किंवा वयस्कर बुजुर्ग व्यक्ती असतील त्याच्यासाठी तुम्ही नरम बनवली तरी चालेल, म्हणजे थोडी जाड ठेवली तरी चालेल। मध्ये असं होल तयार करायचं आणि मध्यम गॅसवर बटर किंवा तूप किंवा तेल लावून आपण मस्त दोघं साईडने खमंग असं भाजून घ्यायची। ही आपली भाजणीची थालीपीठ दही किंवा इडलीची चटणी असो किंवा कढी असो खूप छान लागते। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।